गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार नमस्कार मंडळी. तर मस्त सुंदर अशी मॉर्निंग झालेली आहे आणि तीही चक्क कोकणात आहोत आम्ही. त्याच्यामुळे अगदी निसर्गाच्या सानिध्यात मस्त वाटतंय. सकाळी सकाळी फक्त उठून ब्रश वगैरेही न करता आम्ही सरळ रानात जात आहोत. रानात इन द सेन्स मळ्यात जात आहोत. मालवणी माणसं, कोकणी माणसं ही मळ्यातच असं म्हणणार आहेत. तर मळ्यात जात आहोत कारण याचं एकच आहे की आम्हाला मोर पाहायचा होता. गेल्याच व्हिडिओमध्ये म्हणजे कालच आम्ही मोर पाहायला आलो होतो, पण बॅड लक आम्हाला मोर दिसला नाही. त्यामुळे आज मस्तपैकी परत आलो आहोत. मस्त सूर्य यांचं दर्शन घेतलं आहे आणि मोर पाहायला निघालो आहोत. मस्त तिकडे आज मोर दिसलेला आहे. व्हिडिओमध्ये कॅप्चर पण करते मी. मस्त लांब होता. आम्ही जेव्हा त्याच्या जवळ गेलो तेव्हा तो पळत होता, पण ॲटलीस्ट दिसला आहे. आज फक्त मी आणि रोहितच हा मोर पाहायला आलो होतो. बाकी कोणीही काका आमच्यासोबत नव्हते, कारण ते जरा घरी आवरत होते. तर आजही जाता जाता आम्ही शिणी गोळा करतच जात होतो. घरी आलो आणि मग मस्तपैकी चहा, वडे आणि भावनगरीचा नाश्ता होता. काका इथे नाश्ता करायला बसले होते. याच्यानंतर सगळ्यांनी हे रामफळ खाल्लं. तुम्ही रामफळ खाल्लं आहेत का? आणि तुम्हाला रामफळ आवडतात का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काकांच्या मामाने रामफळ आणलं होतं आणि मग सगळेच तुटून पडलो होतो या रामफळावर. तर आज मस्तपैकी चिकनचा बेत केला होता. सगळ्यांनाच चिकन खायचं होतं. आणि त्यातही आम्हाला मुंबईत तर रोजच गॅसवरचं चिकन खातो, त्यामुळे आज आम्हाला चुलीवरचं चिकन खायचं होतं सगळ्यांनाच. त्याच्यामुळे पाटल्यादारी मस्त काकांनी चूल केलेली होती. त्या चुलीवरच आम्ही आज चिकन करणार होतो. संध्याकाळी तर चिकनचा अजून एक सुंदर बेत केलेला आहे. कौलावरचं चिकन भाजून खाणार आहोत. काय काय नखरे आणि काय काय किती किती मजा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आम्ही कौलावरचं चिकन कसं करत होतो हे पाहायला मिळेल. आता चिकनची रेसिपी एन्जॉय करा. बरं, आता या चिकन रेसिपीचा सेपरेट व्हिडिओ मी शॉर्टमध्ये आणि Instagramच्या रीलमध्ये पोस्ट केलेला आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे जर तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त या चिकनच्या रस्स्याची रेसिपी पाहायची असेल, तर तो व्हिडिओ नक्की पहा. कांदा, लसूण, खोबरा, गरम मसाला सर्व. चिकन देऊ ना? एकच द्या. मी एक एवढं नाही खाणार. मी एक खा, मी एक खा. नाही खाणार तू का? मग चाकून बघ कसं झालंच. आणि अशा प्रकारे चिकन झालेलं आहे आणि मला टेस्ट करायला दिले. सगळ्यात आधी ताव मारलेला आहे, म्हणजे खाल्लेलं आहे ते मीच. मस्त झालं होतं. याच्यानंतर चिकनचा पीस पण शिजलाय की नाही ते मस्तपैकी टेस्ट केलं. गरम गरम खाल्ला पाहिजे. सो फायनली आता ताट वाढायला घेत आहोत. सगळ्यात आधी सॅलड वाढला आहे. याच्यानंतर आम्ही गरमागरम मस्तपैकी वडे केले होते. चिकन आणि वडे खाण्याचं एकदम वेगळाच आनंद आहे. याच्यानंतर चिकन, त्याच्याबरोबरच भात आणि मस्तपैकी हा चिकनचा बेत केला होता. चिकनचा तर मेन्यू आहेच, पण याच्याबरोबरच खरी मजा येते ती सगळं जेव्हा कुटुंब एकत्र बसतं आणि हसत खेळत जेवतं, त्यावेळची मजा एकदम वेगळीच असते. कुटुंबासोबत जेवल्यानंतर 4 घास जास्तच जातात, असं जे म्हणतात ना, ते गावीच अनुभवायला मिळतं. सगळं आटोपल्यानंतर आम्ही इथे दुपारी गच्चीवर जाऊन बसलो होतो आणि त्याच वेळेला माकडांची जी मजा चालली होती रानात, ती मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. पण माकडं तुम्हाला छोटी-छोटी दिसत असतील. या झाडावरून त्या झाडावर नुसती उड्या मारत होती.
यानंतर लगेच संध्याकाळी तयारी करायला घेतली ती कौल चिकनची. इकडे आता चिकनला आम्ही मॅरिनेशन करणार आहोत आणि मग नंतर ते मॅरिनेट करून ठेवून रात्री ते चिकन जे आहे स्टार्टर्सचं चिकन ते कौलावरती भाजणार आहोत आणि मस्त खाणार आहोत. तर याची सुद्धा रेसिपी मी सेपरेट यूट्यूबवरती शॉर्ट्समध्ये आणि इंस्टाग्रामवरती रील्समध्ये टाकलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला फक्त रेसिपी पाहायची असेल तर शॉर्ट्स आणि रील्स नक्की पहा. आम्ही पहिल्यांदाच हे कौल चिकन आणि मॅरिनेशन वगैरे सगळं पहिल्यांदाच करणार होतो तिथे. त्याच्यामुळे मस्त काका आणि काकी सगळे इन्व्हॉल्व होऊन सगळ्यांच्या मताने हे मस्तपैकी मॅरिनेशन करायला ठेवलं. बस करा. बस. कलर आहे लाल. खायचा कलर आहे लाल खायचा. लिंबू टाकायचं जरा. अरे नको झाला अर्धा. बस झालं ना, बस झाला. तर टाकू आपण. नको आपण होईल. आंबट होणार हो. तर दही टाकलंय आपण त्याच्यात. हे काय दही एवढं आंबट नसतं. अजून पाहिजे का काय? नको ना दही वगैरे वाटतंय तुम्हाला? नाही, बरोबर होईल. बरोबर आहे. मीठ बघा. कोथिंबीर टाक थोडी कापून. कोथिंबीर टाकू एक मिनिट. हां टाका. चमचा दिसला नाही पाहिजे. तर जरा तो टोप माझ्याकडे द्या. घे. माशी निघून लागते. रोहितने मस्तपैकी चकाचक हा कौल घासून केलेला आहे रेडी आणि याच्यावरती आता मस्तपैकी चिकन जाणार आहे. चूल पेटवून घेतलेली आहे. सगळेच जण खूप एक्सायटेड होतो हे करण्यासाठी, कारण पहिल्यांदाच काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला मिळत होता आणि सगळ्यांसाठीच तो नवीन होता. त्याच्यामुळे सगळेच मस्त एक्सायटेड होते. मम्मी तू चटका बसेला सांभाळ. मी सांभाळते. पुढे पुढे दाबू नका. दाबू नका. दाबू नको. नाही तर सगळं पातळेला का. नाही मला काय, माझे इथे नाही ना रे. तुमच्याकडे इथे दाबलं तर पटकन बुडलं होईल, कारण इथे उंच आहे. ह्याला इथूनच थोडा म्हणजे ते खाली उतरेल. जाऊन बाहेर टाका. तुम्ही येऊन बघा. रोहित बस तिकडे. खाऊन बघा. काय तेल इथे घ्यायला पाहिजे. आयफोन पण टाकला होता. तर अशा प्रकारे मस्तपैकी कौलावरचं चिकन रेडी झालेलं आहे. त्याला सर्व केलेलं आहे कांदा, लिंबू, वरतून कोथिंबीर शिवरून घातलेली आहे आणि त्याच्याबरोबरच शेजवान चटणी. रात्रीचं मस्त जेवण झाल्यानंतर मी, काका आणि रोहित तिघ जण मस्तपैकी इथे बॅडमिंटन खेळत होतो. खूप मजा आली. दिवस अगदी सुंदर आणि सुखाचे दिवस जात होते कोकणात असल्यामुळे. त्याच्याबरोबरच सगळे काका काकी इतके सुंदर मजा करत होते की आम्हालाही वाटत नव्हतं की आम्ही फक्त युवा दोघच आहोत. सगळे अगदी सुंदरपणे मजा करत होते. त्याच्यामुळे दिवस अगदी सुंदर गेले. यापुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओसह. आताचे जे व्हिडिओ आहेत ते कोकणातले पाहायला मिळत आहेत, कारण आता सध्या आम्ही कोकणात आहोत. पण यानंतरचे सगळेच व्हिडिओ मुंबईतले सुद्धा पाहायला मिळणार आहेत, कारण आम्ही मुंबईचे आहोत. आता आम्ही मजा करायला कोकणात आलो आहोत. मुंबईत सुद्धा वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळी जागा, वेगवेगळे खाण्याचे स्पॉट्स, फिरण्याचे स्पॉट्स कव्हर होणार आहेत. त्यामुळे स्टे ट्यून. तोपर्यंत बाय.